शेतकऱ्याची मेहनत आमची जबाबदारी. प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण. इडीमॅक्स बायोटेक, तुमच्या शेतीचा खरा पार्टनर. नमस्कार शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला 11 ऑगस्ट रोजीची अपडेट आलेली आहे. 11 ऑगस्ट रोजी आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. तर 11 तारखेला आपल्याला जोरदार पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये असणार आहे, तर काही भागात आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा. 11 तारखेला आपल्याला बहुतांश महाराष्ट्रामध्ये जोरदार अतिजोरदार पावसाचा इशारा बघायला मिळणार आहे. त्यामुळे आपण कुठेही स्किप करू नका, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आता बघूया मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यामध्ये आहे. अचानक तीव्र कमी दाब झाल्यामुळे आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. 11 तारखेला सकाळच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर आपल्याला या ठिकाणी अंबळनेर आणि धारणगाव आहे, तसेच चिमठाणे, धोंडाईचीचा शिरपूर, चोपडा, तसेच बलवाडी, यावल आहे, तसेच रावेरचा काही भाग आहे. इथे आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता सकाळी बघायला मिळणार आहे. 11 तारखेचं हे जे वातावरण असणार आहे त्यामुळे आपल्याला या ठिकाणी ढगाळ वातावरण आणि पाऊस बघायला मिळणार आहे. त्यामुळे पहाटेच काही भागात आपल्याला पाऊस आहे. पहाटेमध्ये जर बघितलं 11 तारखेला तर चिमठाणे, धोंडाईचीचा, बालवाडी इथे पाऊस आहे. त्यानंतर सकाळच्या वातावरणामध्ये आपल्याला तिथेच पाऊस वाढणार आहे. चोपडाच्या काही भागात सुद्धा पाऊस आहे. अंबळनेर आहे, यावल आहे, रावेर आहे, या ठिकाणी नावीचा काही भाग आहे. इथे आपल्याला जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा तो पाऊस वाढणार आहे. 11 तारखेला सकाळच्या वातावरणामध्ये नावी, रावेर, भुसावळ या ठिकाणी पाऊस आहे. फिजापूर आहे, तसेच इकडे मुक्ताईनगरचा भाग आहे, इथे जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच बोदवडचा काही भाग आणि मलकापूरमध्ये सुद्धा आपल्याला जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. मध्य प्रदेशमध्ये हा पाऊस सुरू असल्यामुळे जळगावच्या काही भागात आणि धुळ्याच्या काही भागात याचा मुख्यतः परिणाम आपल्याला 11 ऑगस्ट रोजी जाणवणार आहे. त्यानंतर आपल्याला इकडे किनारपट्टीला जर बघितलं तर दिंडोरी, सापुतारा, सुरगाणा, नाशिक, त्र्यंबकेश्वर, घोटी, इगतपुरी, वाडा आहे, शहापूर, वसई, विरार या ठिकाणी आपल्याला रिमझिम पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. 11 तारखेला सकाळपासूनच आपल्याला रिमझिम पाऊस सुरू राहणार आहे. त्यानंतर पाऊस वाढणार आहे. दुपारनंतर बदल होईल आणि दुपारनंतर आपल्याला त्र्यंबकेश्वर, घोटी, इगतपुरी, दिंडोरी, नाशिक, निफाड, सिन्नर, चांदवड, मनमाड, येवला, कोपरगाव, वैजापूर, नांदगाव, चाळीसगाव, मालेगाव या ठिकाणी आपल्याला रिमझिम पाऊस सुरू राहणार आहे. त्याचबरोबर अकोले, संगमनेर, लोणी, श्रीरामपूर, गंगापूर या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाऊस दुपारनंतर 11 तारखेला वाढणार आहे. परंतु हा काही मोठा पाऊस नाही, हलक्या पावसाची शक्यता आहे 11 तारखेला. तसेच अहिल्यानगर, ढवळपुरी आहे, त्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. अहमदपूर आहे, तसे या ठिकाणी आपण बघू शकतो पैठणच्या काही भागात आणि घोडेगावच्या काही भागात आपल्याला लेट पावसाची शक्यता आहे. किनारपट्टीला थोडा जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच बीड, केचकळम या ठिकाणी, मांजलगाव आहे, लातूर, अहमदपूर आणि धाराशिव या ठिकाणी आपल्याला रिमझिम पावसाची शक्यता इथे बघायला मिळणार आहे. बाकी भागांमध्ये आपल्याला सोलापूरच्या काही भागात, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी सुद्धा आपल्याला रिमझिम पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. जोरदार पावसाची शक्यता जर बघितलं तर इकडे मुक्ताईनगर आहे, जळगावच्या काही भागात आपण बघितलं, नावी, रावेर इथे आपल्याला पावसाची शक्यता आहे. तसेच इकडे बुलढाणा, मोठाला, गिरडा, खामेगाव आहे, नांदुरा इथे पावसाची शक्यता आहे. मेहकर, मालेगाव या ठिकाणी सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. मूर्तिजापूर, दर्यापूर, अंजनगाव, अंचलपूर, चिखलदरा इथे सुद्धा आपल्याला जोरदार पावसाची शक्यता दुपारनंतर इथे वर्तवली जाऊ शकते. त्यानंतर अमरावतीच्या काही भागात सुद्धा आपल्याला जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर आपल्याला संध्याकाळच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर संध्याकाळच्या वातावरणामध्ये आपल्याला ह्या ठिकाणी नांदेड आणि परभणीच्या काही भागात जोरदार पावसाची शक्यता इथे वर्तवली जात आहे. परभणीमध्ये बघू शकतो बसमत आहे, पूर्णा बसमत आहे, तसेच परभणी आहे, नांदेड आहे, अहमदपूर आहे, भोकर आहे, पेटुमरीचा काही भाग आहे, कंदर आहे, इथे आपल्याला पावसाची शक्यता आहे. कंदर आणि अहमदपूरच्या काही भागात सुद्धा आपल्याला जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच धर्माबादच्या काही भागात सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता 11 तारखेला रात्रीच्या वातावरणामध्ये वर्तवली जाणार आहे. कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्यामुळे तिथे आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. तसेच आपण या ठिकाणी 11 तारखेला तो पावसाचं वातावरण बघितलेलं आहे. पुन्हा आपल्याला 12 तारखेला जर बघितलं तर रिमझिम पावसाची हलकी शक्यता तुरळक ठिकाणी आहे. खास करून आपल्याला बीड, नांदेड, परभणी, लातूर, धाराशिव आणि सोलापूरच्या काही भागात आहे. बाकी आपल्याला कुठेही पावसाची शक्यता नाही. तर 23 तारखेपर्यंत जर बघितलं तर अधूनमधून काही भागांमध्ये रिमझिम पावसाची शक्यता 23 ऑगस्टपर्यंत वर्तवली जाणार आहे. तर मोठा आणि जोरदार मुसळधार पाऊस आपल्याला कुठेही बघायला मिळत नाही. मित्रांनो, यामध्ये जर काही अपडेट आली तर व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न असेल. त्यामुळे भेटूया मित्रांनो पुढील अपडेटमध्ये. सर्वांना नमस्कार, धन्यवाद.